तर ज्यांचं वक्तृत्व त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने जमल्यात ते म्हणजे सर्वांचे केतकर साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करायचं आहे. मार्गदर्शनानंतर 1 तासाच्या कार्यक्रमानंतर तुम्हाला एक एक पुस्तिका घ्यायची आहे. ती 51 रुपयाची पुस्तिका आणि त्या पुस्तिकेचा थेट पैसा जो मिळणार आहे तो आमच्या संस्थेला जाणार आहे. रामदास पाटील आज इथे आलेले आहेत. रामदास पाटीलची तान संस्था आहे, त्या संस्थेला आपण जर ती संस्था गरजू विद्यार्थ्यांना किंवा आमच्या दुष्काळग्रस्तांना मदत करते त्यांच्यासाठी जरा जोरदार करा. नमस्कार. सर्वप्रथम कृष्णा प्रतिष्ठान, त्याचे शेखर पाटील आणि पद्माकर जगताप ज्यांनी प्रथमतः मला या कार्यक्रमाविषयी विचारलं आणि मंचावरचे सर्व मान्यवर ज्यांनी आज हा कार्यक्रम आयोजित केला आणि ज्यांच्या उपस्थितीशिवाय या आयोजनाला काही अर्थ उरला नसता ते माझ्यासमोरचे सगळे उपस्थित या सगळ्यांचे मी आभार मानतो. आजचा आपला विषय आहे जमीन कायदा साक्षरता. LLB उत्तीर्ण झाल्यानंतर वकिलीची सनद मिळाल्यापासून मी वकिली व्यवसायात कार्यरत आहे. वकिली व्यवसायात मी हाताळत असलेली आणि हाताळलेली प्रकरणं, माझ्या मित्रमैत्रिणींकडची प्रकरणं आणि इतर प्रकरणं हे बघून आमच्या एक लक्षात आलं की आम्ही प्रकरणं हाताळतो म्हणजे पोस्टमार्टम करतो. पोस्टमार्टम म्हणजे शवविच्छेदन, म्हणजे एखादा मनुष्य मेल्यावर त्याचं निदान करायचं तर का मेलं. वास्तविक त्या निदानाचा त्या माणसाला तसा काही उपयोग नसतो. ते जेवढं निरर्थक असतं तेवढंच आम्ही कोर्टात दावे चालवणं हे काही वेळा निरर्थक असतं. तर हे थांबवायचं असेल तर काय करायचं याविषयी जेव्हा माझ्या मनात विचार चालला होता तेव्हा माझ्या मनात विचार आला की पूर्वी भारतात देवी होता. देवी रोगाने काही लोकांना पछाडलेलं होतं, पण नंतर देवीची लस निघाली आणि बघता बघता देवी हद्दपार झाला. पोलिओ या रोगाचं सुद्धा तेच झालं. पोलिओ लसीकरणाची मोहीम शासनाने हातात घेतली आणि आता आपला देश पोलिओ मुक्त म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो. रोग झाल्यावर त्याच्या औषधोपचाराकरता धावपळ करणं हे जेवढं त्रासाचं किंवा त्रासदायक आहे त्याच्यापेक्षा त्याचा प्रतिबंध करणं हे कैक पटीने चांगलं आहे. तर असंच काहीतरी आमच्या कायद्याच्या क्षेत्रात होणं आवश्यक आहे. या उद्देशातून मी लेखन सुरुवात केलं. सुदैवाने दैनिक लोकसत्तासारख्या अग्रणी वृत्तपत्रात मला लेखनाची संधी मिळाली, त्यामुळे अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कायदा साक्षरता हा विषय मी पोचू शकलो. आजचा आपला कार्यक्रम हा सुद्धा मुख्यतः जमीन आणि त्याच्या कायद्याविषयी सर्वसामान्य माहिती, ढोबळमानाने जी माहिती आहे त्याबाबत लोकांना साक्षर करावं म्हणून आयोजित केलेला आहे. जमीन म्हटलं की सर्वप्रथम आपल्या मनात येणारा शब्द म्हणजे 7-12. तर 7-12 उताराला 7-12 उताराच काय म्हणतात, 10-12, 8-13, 15-20 असं काही का नाही म्हणत. तर त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि त्या अंतर्गत बनवलेले विविध नियम यानुसार विविध जमिनींची विविध माहिती ही विविध गावनमुन्यांमध्ये संकलित केलेली जाते. आणि हे जे विविध गावनमुने आहेत त्यापैकी गावनमुना 7 आणि 12 हे एकत्र एकाखाली एक छापलेले असतात. ते एकत्र असल्यामुळे त्याला हळूहळू 7-12 7-12 7-12 असं ते 7-12 होण्याची पद्धत 7-12 म्हणायची पद्धत रूढ झाली. 7-12 उतारा आपण हातात धरला तर असा हातात धरला की 7-12ला उतारा 7 क्रमांक वरती छापलेला असतो आणि उतारा क्रमांक 12 हा त्याच्या खाली छापलेला असतो. उतारा 7 मध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा उतारा 7 मध्ये सर्वसाधारणतः जमीन आणि त्यातले भोगवटादार आणि त्यात काही अधिकार ज्या लोकांचे असतात त्यांची माहिती असते. उतारा 7 मध्ये काय काय असतं तर सर्वात वरती जिल्हा, त्याच्यानंतर गावाचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं स्थानिक नाव असेल तर ते नमूद केलेलं असतं. त्याच्या खाली थोडं आलं की उतारा 7चे 3 भाग होतात. डावीकडनं 1, 2 आणि 3. त्यातला सर्वात डावीकडचा भाग असतो त्यात जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट क्रमांक, त्याच्या पुढे भूधारणा पद्धती आणि त्याच्या पुढे त्या गावाचं स्थानिक नाव जर वेगळं काही असेल तर ते नमूद केलेलं असतं. त्याच्या खाली आपण थोडं आलो की तिथे त्या एखाद्या जमिनीचं क्षेत्रफळ लिहिलेलं असतं. ते क्षेत्रफळ सुद्धा एखाद्या जमिनीत लागवडी योग्य क्षेत्रफळ किती, लागवडीस अयोग्य क्षेत्रफळ किती हे स्वतंत्र नमूद केलेलं असतं. हे क्षेत्रफळ लिहायची पद्धत जी आहे ती आपल्याकडे हेक्टर, आर आणि प्रति अशी केलेली आहे. त्यातलं हेक्टर म्हणजे हेक्टर, आर म्हणजे गुंठा आणि प्रति म्हणजे गुंठ्याचा 10वा भाग. तर गुंठा हे सर्वसाधारणपणे 33 बाय 33 आकाराचा जमिनीचा तुकडा याला गुंठा म्हणतात. आता याला गुंठाच का म्हणतात हे म्हणायची सुरुवात कुठून झाली याची सुद्धा एक मजेशीर गोष्ट आहे. इंग्रज सरकार जेव्हा आपल्याकडे होतं आणि जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ठरवलं की संबंध देशाची आपण आता मोजणी करूया तेव्हा त्या मोजणीचं काम त्यांनी गुंटर या नावाच्या एका अधिकाऱ्याला त्यांच्यात दिलं. तर गुंटर अधिकाऱ्याला गुंटरच्या मनात काय आलं माहीत नाही, त्याने 33 फूट लांबीची चेन घेतली आणि अख्खा देश मोजून काढला.
त्यामुळे प्रत्येक जमिनीचे तुकडे हे 33x33, 33x33 असे झाले आणि 33x33चा जमिनीचा गुंटर मोजलेला तुकडा म्हणून त्याला गुंठा म्हणायची पद्धत रूढ झाली. एक क्षेत्रफळावरनं आपण थोडा अजून खाली आलो की तिथे आकार लिहिलेला असतो. आकार म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीमधनं शासनाला नक्की किती महसूल मिळणार आहे त्याचं माहिती त्यात नमूद केलेली असते. तो रुपया पैशामध्ये नमूद केलेला असतो. उतारा साधनाचा मधला जो भाग आहे त्यात भोगवटदाराची माहिती असते. आता भोगवटदार म्हणजे मालक किंवा सातबाराचा उतारा म्हणजे एखाद्या जमिनीच्या एखाद्या मालकीचा पुरावा, असा एक सर्वसामान्य गैरसमज आपल्याकडे प्रचलित आहे. पूर्वी एखाद्या मालकीची, एखाद्या मिळकतीची मालकी हा आपला मूलभूत अधिकार होता. पण 44वी घटना दुरुस्ती झाली 70व्या दशकात आणि त्यातनं हा मालकीचा अधिकार हा मूलभूत अधिकारामधनं वगळून टाकण्यात आलेला आहे. त्याच्या हे एकदा आपण लक्षात घेतलं की आता आपल्याला त्या भोगवटदार या शब्दाचा अर्थ लक्षात येतो. भोगवटदार याचा अर्थ काय, तर एखाद्या जमिनीचा उपभोग घेणारा किंवा एखादी जमीन तात्पुरता धारण करणारा ती व्यक्ती म्हणजे भोगवटदार. भोगवटदार म्हणजे मालक किंवा सातबाराचा उतारा म्हणजे मालकी हक्क, हा गैरसमज आता आपण बाळगायची गरज नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी विविध निवाड्यांद्वारे हे स्पष्ट केलेलं आहे की महसूल नोंदी किंवा महसुली कागदपत्र यांनी मालकी सिद्ध होत नाही. ते महसुली कागदपत्र आपण कुठेही मालकीचा पुरावा म्हणून दर्शवू शकत नाही. मुळात महसूल नोंद किंवा महसूल कागदपत्र याचा अर्थच असा आहे की शासनाने महसूल कोणाकडनं गोळा करायचा, ती माहिती ज्या कागदपत्रांमध्ये संकलित केलेली आहे ते सगळे कागदपत्र महसूल कागदपत्र. उतारा 60च्या आपण एकदम उजवीकडे आलो की तिथे सर्वात वरती खाते क्रमांक असतो. खाते क्रमांक म्हणजे काय, तर एखादी व्यक्ती एखाद्या गावात एकापेक्षा जर जास्त जमिनी धारण करत असेल तर त्या सगळ्यांची एकत्रित माहिती त्या खात्यामध्ये असते. जसं आपलं बँकेचं पासबुक असतं की एखाद्या खात्यात आपल्या नावे किती रक्कम जमा आहे तर त्याच्याकडे एकदा कटाक्ष टाकलं की आपल्या लक्षात येतं. तसंच एखाद्या गावाचं तुम्ही खाते पुस्तिका काढली, ज्याला गाव नंबर 8 म्हणतात, आणि त्यातल्या एखाद्या माणसाचा तुम्ही खाते उतारा काढला की बाबा तन्मय केतकरचा खाते उतारा, तर त्याला त्या गावात नक्की किती जमिनी त्याच्या आहेत, किती जमिनी तो धारण करतो हे एका क्षणात तुम्हाला लक्षात येतं. खाते पुस्तिकाच्या खाली कुळ किंवा कुळाचे नाव असं लिहिलेलं असतं. कुळ म्हणजे काय, तर एखादा भोगवटादार प्रत्यक्ष ती जमीन न कसता दुसरी व्यक्ती ती जमीन कसत असेल तर त्याला पूर्वी शेतमजूर म्हणायचे. पण कुळ कायदा आल्यानंतर त्यांना संरक्षित कुळाचा दर्जा दिला आहे. संरक्षित कुळाचा त्या एखादी जमीन जो प्रत्यक्ष कसत असतो त्याची माहिती त्या कुळाच्या नावामध्ये दिलेली असते. त्याच्यावरनं थोडे आपण खाली आलो की तिथे इतर अधिकाराचा रकाना असतो. इतर अधिकार म्हणजे काय, तर एखाद्या जमिनीत भोगवटादारा व्यतिरिक्त काही लोकांचे किंवा संस्थांचे काही अधिकार असतील तर ते यात नमूद केलेले असतात. बरेचदा होतं काय की आपण जमिनीच्या बाबत काही व्यवहार करतो आणि जे याच्याशी आपण असे व्यवहार आणि करार करतो त्यांनासुद्धा त्या जमिनीमध्ये काही ना काही अधिकार प्राप्त होतात. तर त्या अधिकारांची नोंद राहावी आणि ते महसूल अधिकारात नोंद केल्यामुळे त्यांच्या अधिकाराचं रक्षण व्हावं म्हणून असं त्यांचे अधिकार इतर अधिकारात नोंद करण्यात येतात. इतर अधिकारामध्ये अजून वेगळी माहिती अशा प्रकारची असते. आपल्याकडे आदिवासी जमिनी जर आपण बघितल्या असतील तर आदिवासी जमीन जर असेल तर इतर अधिकारात आदिवासी जमीन किंवा कलम 36 आणि 36 शर्ती अधिक असे शेरे असतात. थोडक्यात काय, तर एखाद्या जमिनीत इतर अधिकार म्हणजे भोगवटादार व्यतिरिक्त ज्या व्यक्ती आणि संस्थांचे अधिकार असतात त्यांची माहिती या इतर अधिकारात ठेवलेली असते. उतारा 60च्या बरोबर खाली किंवा काही वेळेस मागच्या बाजूला उतारा 12 छापलेला असतो. उतारा 12मध्ये सर्वसाधारणतः त्या जमिनीमधील पिकांची माहिती असते. एखाद्या जमिनीत कुठली पिके घेतली जात आहेत, एखाद्या जमिनीत किती झाडं आहेत म्हणजे मोठाले वृक्ष आहेत, किंवा एखाद्या जमिनीत सिंचनाची सोय काय आहे, त्याच्यात विहीर आहे का, कालवा आहे का, एखाद्या जमिनीत पूर्वीच्या काही गोठे असायचे किंवा शेड बांधलेले असायच्या तसं काही आहे का, ती सगळी माहिती या उतारा क्रमांक 12मध्ये दिलेली असते. आत्ता आपण पाहिलं की सातबारा उतारा याची ही ढोबळमानाने माहिती आहे. कुठलाही सातबारा उतारा आपण हातात घेतला की एखाद्या जमिनीची आजची परिस्थिती काय हे आपल्या पटकन लक्षात येतं. मात्र आपल्याला एखाद्या जमिनीच्या मालकी हक्काचा किंवा धारणेचा जर इतिहास बघायचा असेल तर आपल्याला फेरफार नोंदींचा अभ्यास करायला लागतो. फेरफार या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की फेरफार म्हणजे बदल. तर महसूल दप्तर किंवा विशेषतः सातबारामध्ये कुठलाही जेव्हा बदल करायचा असतो तेव्हा त्याच्याकरता स्वतंत्र फेरफार टाकून असे बदल केले जातात. फेरफार नोंद ही गावनमुना क्रमांक 6मध्ये करण्यात येते आणि त्याचे सर्वसाधारणतः 3 रकाने असतात. डावीकडच्या सर्वात पहिल्या रकान्यात त्याचा अनुक्रमांक असतो,
त्याच्यानंतर मधल्या भागात त्याचं वर्णन असतं की त्या फेरफारांनी नक्की काय बदल झाला आणि अगदी उजवीकडच्या रकान्यात त्या फेरफार नक्की कुठल्या कुठल्या जमिनींकरता करण्यात आला आहे त्याचे क्रमांक लिहिलेले असतात। हे क्रमांक जे लिहिलेले असतात एखादा फेरफार ज्या ज्या जमिनींकरता झाला आहे त्या जमिनींच्या सातबारावर देखील हे फेरफार क्रमांक गोलाकारात लिहिलेले असतात। यामुळे होतं काय तर एखाद्या सातबारावर किती फेरफार झाले किंवा एखादा फेरफार नक्की किती सातबारांकरता झाला आहे हे आपल्याला पटकन लक्षात येतं। आत्ता आपण बघितलं की सातबारामध्ये कुठलाही बदल करायचा असल्यास तो फेरफाराने करता येतो। तो फेरफार मुख्यतः कुठले कुठले असतात, फेरफार हा प्रत्येक बदलाकरता होत असतो, पण त्याचे सर्वसाधारणतः आपल्या स्थानिक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असे 4 फेरफार असतात। पहिला आहे वारस नोंदीचा, दुसरा आहे नोंदणीकृत दस्ताचा, तिसरा आहे वाटपाचा आणि चौथा आहे विभाजनाचा। वारस नोंद मगाशी जसं नाईक साहेबांनी सांगितलं की हिंदू वारसा कायद्यात जसा बदल होत गेला आहे तसा वारस नोंद हा क्लिष्ट आणि अधिकाधिक क्लिष्ट विषय झालेला आहे। भोगवटदार किंवा कुळ किंवा इतर अधिकारात ज्याचं नाव आहे किंवा उतारापारावर ज्याचं नाव आहे अशी व्यक्ती जेव्हा निधन पावते तेव्हा त्याच्या वारसांची नोंद त्याच्या जागी होणं अत्यावश्यक असतं। एखादी व्यक्ती निधन पावली की त्याच्या वारसांनी ती निधन पावल्याचा मृत्यू दाखला, त्या वारसांची संपूर्ण माहिती म्हणजे मग त्यात पूर्ण नाव आलं, वय, पत्ता, कुठे राहतात, काय करतात हे आणि त्या वारसांचा आणि मयत माणसांचा संबंध आणि त्यांची वंशावळ स्पष्ट होईल अशी एक फॅमिली ट्री किंवा वंशावळ त्या अर्जासोबत द्यायची असते। वारस नोंदीचा आपण अर्ज केला की तलाठ्याकडे तो अर्ज केला की तलाठी सर्वसाधारणतः चौकशी करून सगळं जर व्यवस्थित असेल तर ती फेरफार नोंद आधी गाव नमुना 6क मध्ये तो वारस नोंद करण्यात येते, त्याच्यानंतर मग फेरफार करण्यात येतो आणि मग फेरफार झाला की त्याचा सातबारावर अंमल देतो आणि मग ते वारस नोंदीचं वर्तुळ पूर्ण होतं। वारस नोंदीबाबत विशेषतः आपल्या स्थानिक लोकांच्या विषयी एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे, तो म्हणजे एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून करण्यात येणारी नोंद। फार पूर्वीपासून किंवा आजही आपल्याकडे बऱ्याचशा जमिनी या वडिलोपार्जित मिळकतीच्या आहेत, एकत्र कुटुंबाच्या मिळकतीच्या आहेत। पूर्वी व्हायचं काय तर सगळं कुटुंब एकत्रच राहायचं आणि त्या कुटुंबाने धारण केलेली जी काही जमीन असेल त्या जमिनीवर एवढ्या सगळ्या कुटुंबाची नावं लावण्यापेक्षा त्यातला वयाने जो सर्वात ज्येष्ठ व्यक्ती असेल त्याचं नाव नोंदण्यात याचं एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून। आता एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून नाव लावल्याचा अर्थ काय तर नाव जरी एकाचंच असलं तरी ती मिळकत त्या एकत्र कुटुंबाच्या संपूर्ण त्या कुटुंबाच्या मालकीची आहे, म्हणजे त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला त्या मिळकतीमध्ये समान हक्क आणि हिस्सा आहे। कुटुंबाची जमीन असल्याचा आणि कुटुंबातील सदस्यांना हक्क आणि हिस्सा असल्याची जाणीव जोवर ते कुटुंब आणि ज्याचं नाव लागलं आहे हे दोघंही ठेवत होते तोवर काही प्रश्न नव्हता आणि आजही जर असं जाणीव ठेवण्यात येत असेल तर काही प्रश्न नाही। पण प्रश्न कुठे उद्भवला तर जेव्हा एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून एकाचंच नाव लागल्याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात झाली। तर तो गैरफायदा कसा घेतला गेला तर ज्या एकाचं नाव एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लागलं आहे त्याच्या निधनानंतर फक्त आणि फक्त त्याच्याच वारसांची नावं वारस नोंद करून त्या जमिनीवर सातबारा उतार्यावर किंवा इतर रेकॉर्डला लावण्यात यायला लागलं। त्यामुळे झालं काय तर एकत्र कुटुंबाची जमीन असूनसुद्धा बाकी सदस्यांचा त्यातला हक्क आणि हिस्सा अन्याय्य प्रकारे डावलला गेला। बरेचदा तर हे लोकांच्या लक्षात सुद्धा आलं नाही की असं काही प्रकार झालं आहे की आपल्या कुटुंबाची जमीन होती आणि आता ती काय आपली काय नावं लागली नाहीत, फक्त दुसऱ्यांचीच नावं लागली आहेत। काही वेळा हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो आपला न्याय्य हक्क आणि हिस्सा मिळवण्याकरता सुद्धा लोकांना मग कोर्ट कचेऱ्या, वादविवाद हा सगळा मनस्ताप सहन करायला लागला। तर आता हे टाळायचं असेल तर काय करायचं तर आपल्या ज्या कोणाच्या जमिनी असतील त्या जमिनीवर आज रोजी जर एखादी एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून नोंद असेल तर शक्यतो अशा नोंदी आता ठेवायच्या नाही। त्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत ज्यांना त्या जमीन धारण करण्याचा अधिकार आहे त्या सगळ्यांची नावं आपण वारस नोंद करून त्या तलाठ्याला सांगून सातबारावर लावून द्यायची। दुसरं जे नवीन वारस नोंद करणारे म्हणजे ज्यांच्या घरात दुर्दैवाने आत्ताच कोणाचं निधन झालं आहे त्यांनीसुद्धा नवीन वारस नोंद करताना एकत्र कुटुंब प्रमुख वगैरे असं वारस नोंद शक्यतो करू नये, प्रत्येक वारसाचं नाव त्या ह्याच्यात घेऊन द्यावं। वारस नोंदीनंतर दुसरा महत्त्वाचा फेरफाराचा प्रकार आहे नोंदणीकृत दस्ताद्वारे जो नोंद केला जातो। तर नोंदणीकृत दस्तामध्ये कुठले कुठले येतात तर मुख्यतः विकास करार येतो, साठे करार येतो किंवा खरेदी खत येतं, गहाण खत येतं किंवा दीर्घ भाडेपट्टा नियोजनाला लीज म्हणतात, बोजा इतर अधिकार ते गहाण खत असेल तर त्याचा बोजा होतो।
तर जेव्हा कुठलाही नोंदणीकृत दस्त होतो आणि जर एखाद्या व्यक्तीच्या लाभात हक्क आणि अधिकार निर्माण होतो तर त्याची महसूल दप्तरात नोंद होणं फार आवश्यक असतं. सर्वसाधारणतः आपल्याकडे प्रचलित पद्धत अशी आहे की एखादा आपण नोंदणीकृत दस्त केला की आपणच त्याच्या प्रती घ्यायच्या, मग त्या तलाठ्याच्या मागे लावायचं, मग तो भेटला त्याचा एकदा पाठपुरावा झाला की तुझी नोंद टाकणार. बरं, फेरफारची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तलाठी हा फक्त नोंद टाकू शकतो, पण तलाठ्याने नोंद टाकलेला तसा काही अर्थ नाही. त्याच्यावरचा जो अधिकारी आहे, मंडळ अधिकारी, तो जोवरती नोंद मंजूर करत नाही तोवर त्याला कायदेशीरपणा येत नाही आणि त्याचा सातबारावर अंमल देता येत नाही. मग आपला नोंदणीकृत दस्त घेऊन आधी आपण तलाठ्याच्या मागे फिरायचं, मग तो ती नोंद टाकणार. बरं, त्याने टाकलेली नोंद मंजूर होत नाही तोवर काही अर्थ नाही, मग आपण मंडळ अधिकाऱ्याच्या मागे फिरायचं. मग असं परत भोवती झालं की एकदाचा तो फेरफार होणार आणि मग त्यानुसार आपला सातबारा होणार. वास्तविक नोंदणीकृत दस्तांवर म्हणजे फेरफार करण्याकरता काय पद्धत आहे याविषयी महाराष्ट्र जमीन महसूल समितीमध्ये दोन महत्त्वाची कलमं आहेत, 149 आणि 154. 149 कलम काय सांगतं तर एखादी व्यक्ती एखाद्या जमिनीत जर हक्क संपादित करेल तर त्याने तलाठ्याला त्याची वर्दी किंवा माहिती दिली पाहिजे. मात्र त्याच्यातच पुढे अशी तरतूद केलेली आहे की नोंदणीकृत दस्तांवर जर एखाद्याने असे हक्काधिकार संपादित केले तर त्याला अशी नोंद देण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. तर ज्याने नोंदणीकृत दस्त केला त्याला जर सूट देण्यात आली तर मग ती माहिती देणार कोण? तर कलम 154 नुसार ही जबाबदारी त्या नोंदणी अधिकाऱ्यावर टाकलेली आहे. रजिस्ट्रेशन ऑफिस जिथे आपण आपल्या अधिकारांची आणि करारांची नोंदणी करतो हे त्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या कार्यालयात ज्या ज्या करारांची नोंदणी होते त्या जमिनींच्या करारांची माहिती संबंधित तलाठी आणि तहसीलदाराला दिली पाहिजे. आणि अशी माहिती त्याला अपत्रक म्हणतात. अपत्रकामध्ये प्रत्येक रजिस्ट्रेशन ऑफिसनी अपत्रक आपल्या तहसीलदाराला पाठवलं पाहिजे. ते अपत्रक तहसीलदारांनी संबंधित तलाठ्यांना त्याची माहिती दिली पाहिजे आणि संबंधित तलाठ्यांनी ती फेरफार आणि नोंद टाकून त्यानुसार सातबारावर जर आवश्यक असेल तर बदल केले पाहिजे. मात्र असं होताना आपल्याला दिसत नाही. याचं मुख्य कारण काय तर आपल्याला असं काही आहे, अशी काही तरतुदी आहेत, त्यांची अशी काही कर्तव्य आहेत हे माहितीच नाही. हे माहीत नसल्याचा हे प्रशासनातले लोक गैरफायदा घेतात आणि मग फेरफार नोंद टाकायला एक तर वेळ काढूपणा किंवा काही वेळा पैसे मागणं हे असले प्रकार होतात. त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण नोंदणीकृत दस्त केला तर आपला फेरफार करणं हे शासनाच्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे. त्याचा पाठपुरावा जरूर करावा, पण त्यांची हंजी किंवा फार त्यांच्या पाया पडण्याची आपल्याला काही गरज नाही. पुढचा महत्त्वाचा भाग आहे फेरफारचा, तो म्हणजे वाटपाचा. वाटप हे सर्वसाधारणतः दोन प्रकारे होतं. एक तर सगळ्यांच्या सहमतीने होतं. सगळ्यांची सहमती असेल तर ते प्रकरण फार सोपं असतं. एखाद्या कुटुंबाच्या एक जमीन असेल किंवा विशिष्ट काही गावात जमिनी असतील आणि त्या सगळ्यांनी बसून ठरवलं की अशा जमिनी आहेत, एवढं क्षेत्रफळ आहे, हे आपण असं वाटून घेऊया. असा त्यांचा निर्णय झाला की त्यांनी त्या निर्णयाला मूर्त स्वरूप देणारं वाटपपत्र बनवायचं. ते एकदा वाटपपत्र मूर्त स्वरूप आलं की त्याची नोंदणी करून त्याला कायदेशीर स्वरूप द्यायचं. आणि मगाशी आपण पाहिलं की नोंदणीकृत दस्त झाला की त्याचा फेरफार आणि त्याचा सातबारावर अंमल देणं हे तर शासनाचं कामच आहे. म्हणजे त्या वाटपाचा निर्णय, वाटपपत्राची नोंदणी आणि मग त्याचा फेरफार आणि सातबारा हे झालं की त्या वाटपाचं वर्तुळ पूर्ण होतं. वाटपपत्राच्या नोंदणीविषयी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच ठिकाणी माझ्या निदर्शनास येतं की वाटप करताना जेवढा हिस्सा येतो आहे त्यावर स्टॅम्प ड्युटी आकारण्याची काही ठिकाणी प्रचलित पद्धत आहे. त्याविषयी शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय असा आहे की जर एखादी शेतजमीन असेल, मग ती कितीही आकाराची असो, कुठल्याही ठिकाणी असो, ती जर शेतजमीन आहे आणि त्याचं जर वाटप करायचं असेल तर त्याला फक्त 100 रुपयाचं मुद्रांक शुल्क लावलं पाहिजे. ही माहिती आपल्याला नसल्यामुळे बरेचदा हे जसे म्हणाले की काही आमच्या जमातीतले वाईट लोक त्यातनं पैसे उकळायचा प्रयत्न करतात. पुढचं वाटपाचा भाग आहे की समजा सहमती नाही, मग काय करायचं तर ज्याला वाटप हवं आहे त्यांनी, ज्यांना वाटप नको आहे त्यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात दावा दाखल करायचा. दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल झाला की मग सगळ्यांचे साक्षी पुरावे घेऊन ते कायद्याच्या कसोटीवर प्रकरण तपासून त्या वाटपाचा निर्णय दिला जातो. यात सुद्धा गंमत अशी आहे की दिवाणी न्यायालयाचे अधिकार हे वाटपाचा निर्णय देण्यापुरतेच मर्यादित आहेत. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा त्याचं प्रत्यक्ष वाटप करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही. मग काय करायचं तर दिवाणी न्यायालयाकडनं आपल्याला जो हुकूम मिळेल किंवा जो न्यायनिर्णय मिळेल त्याची परत आपण महसूल कार्यालयाला द्यायची. महसूल कार्यालय म्हणजे ते अधिकार आहेत जिल्हाधिकाऱ्याला. तर दिवाणी न्यायालयाचा जो न्यायनिर्णय होईल वाटपाचा त्याची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्याला द्यायची. जिल्हाधिकारी स्वतः किंवा तो एखादा व्यक्ती नियुक्त करून त्या वाटपाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतो.
प्रत्यक्ष अंमलबजावणी म्हणजे त्या वाटपानुसार फेरफार किंवा 7/12 याच्यात एक तर वेगळे 7/12 करणं किंवा मग 7/12वर स्वतंत्र क्षेत्र लिहिणं. हे झालं की मग असहमतीने वाटपाचं वर्तन पूर्ण होतं. वाटपापेक्षा एक सोपा भाग आहे विभाजनाचा. बरेचदा आपलं काय होतं की आपल्या स्थानिक लोकांमध्ये एकत्र कुटुंबाची जमीन असते आणि त्यात काही काही हिस्से प्रत्येकाच्या ताब्यात असतात. असं जर असेल आणि आपल्याला जर आपल्या ताब्यातले हिस्से वेगळे करून हवे असतील तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 85 मध्ये तशी तरतूद केलेली आहे की ज्या फक्त त्यात सर्व सहमती ही एक त्याची पूर्वअट आहे. म्हणजे जर एखाद्या 7/12वर असलेल्या सगळ्या भोगवटादारांनी ठरवलं की आपण आपापल्या ताब्यातली किंवा आपापल्या वहिवाटीतली जी जमीन आहे ती वेगवेगळी करून विभाजित करून टाकूया, तर त्यांनी संयुक्तपणे असा अर्ज जिल्हाधिकाऱ्याला करायचा. कलम 85 मध्ये जिल्हाधिकारी लिहिलेलं आहे, मात्र सन 65 किंवा 75मध्ये शासनाने निर्णय करून त्या अधिकारात तहसीलदाराला दिलेलं आहे. त्यामुळे आता त्या कलमात जिल्हाधिकारी जरी असलं तरी आपण तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो की बाबा आमचं एकत्र कुटुंबाची अशी अशी जमिनी आहेत, त्यात आम्ही असे प्रत्यक्ष कब्जेदार असे आहोत. ते एकदा त्या कागदपत्रांची तपासणी झाली, ते साक्षी पुरावे वगैरे ते झालं की मग तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी नियुक्त केलेला दुसरा व्यक्ती ते विभाजन करून त्याचा मग फेरफार आणि 7/12वर अंमल देतो. हे झालं की मग एक तर वेगळे वेगळे 7/12 होतील किंवा मग एकाच 7/12वर वेगळी क्षेत्र नोंदली जातात. फेरफारामधला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो तोंडीवर्दीचा. बरेचदा माझ्यासुद्धा असं निदर्शनास आलेलं आहे की वाटप किंवा हक्क सोडपत्र, बक्षीस, गहाण म्हणजे हे मोठे मोठे व्यवहारसुद्धा तोंडीवर्दीने फेरफार झालेले आहेत. वास्तविक असे मोठे व्यवहार जर असतील तर त्याला नोंदणी कायद्यानुसार नोंदणीकृत दस्त करणं हे बंधनकारक आहे. आणि हे असे तोंडीवर्दीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर फेरफार झाले की शेवटी शासनाने त्याची दखल घ्यायला लागली आणि 26 मे 95 रोजी शासनाने एक विशिष्ट आदेश निर्गमित केला की एखाद्या व्यवहाराकरता जर नोंदणी कायद्यानुसार दस्त नोंदणी आवश्यक असेल तर असे फेरफार तोंडीवर्दीने होता कामा नये. म्हणून आपल्यापैकी स्थानिक लोकांच्या ज्या जमिनी असतील त्यांच्या जमिनीवर जर असे काही तोंडीवर्दीने केलेले फेरफार असतील तर वेळीच रीतसर त्याचं मग वाटप असेल तर वाटपपत्र, बक्षीस असेल तर बक्षीसपत्र इत्यादी नोंदणीकृत दस्त करून वेळच्या वेळी आपली ती जी त्रुटी आहे ती दूर करून. बरेचदा असं होतं की एखादा फेरफार आपल्या माहिती बाहेरचा असतो किंवा आपल्या हक्क डावलणारा असतो. उदाहरणार्थ एका माणसाला 4 मुलं आहेत आणि वारस न नव्हताना त्याच्या फक्त 2च मुलांची नावं लावली गेली. अशा वेळेला उरलेल्या 2 मुलांचा हक्क डावलला जातो. अशा वेळेला काय करायचं तर ज्या फेरफाराने तुमचा हक्क डावलला गेला असेल अशा फेरफाराला आपण आव्हानित करू शकतो. प्रांत कार्यालयात किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात रीतसर अपील दाखल करून आपल्याला एखाद्या फेरफाराला आव्हान देता येतं. त्यात फक्त एक गोष्ट अशी आहे की मुदत त्याला एवढीच दिलेली आहे की फेरफार मंजूर झाल्यापासून 60 दिवसांनी अपील दाखल केलं पाहिजे. म्हणजे शासनाला सुद्धा मी पाठपुरावा करतोय की हे फेरफार जे आहे त्याची एक तर माहिती वर्षानुवर्ष नसते. वर्षानुवर्ष त्या फेरफाराची माहितीच नसते, तर 60 दिवसात अपील करणं हे म्हणजे जवळपास अशक्य आहे. म्हणून मग जमीन महसूल समितीत पुढचं एक कलम केलेलं आहे की जर मुदतीत करता नाही आला अपील तर तुमचा विलंब माफ करायचा त्या प्रांताला अधिकार आहे. पण तो त्याच्या मर्जीचा प्रश्न होतो. म्हणजे आता नाईक साहेब बसले तर त्यांच्या माध्यमातून मी शासनाला नक्कीच विनंती करेन की ही जी मुदतीची अट आहे ती काढून टाकावी. ही जर काढून टाकली तर आपल्या बऱ्याच स्थानिक लोकांचं आणि इतर लोकांचं प्रकरणं पटकन मार्गी लागतील. कारण होतं काय, तो विलंब माफीचा अर्ज चालवण्यातच 1-2 वर्ष निघून जातात. तो विलंब माफ झाला तर ठीक आहे, नाही तर मग अजून पुढे मग उपविभागीय अधिकारी म्हणजे महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनल, मग हायकोर्ट असं ते विलंब करता जात राहायला लागतं आणि मग त्याच्यानंतर ते मुख्य अपील सुनावणी राहणार. त्यामुळे तो फार सगळा किचकट प्रकार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही पाठपुरावा करून ती जी 60 दिवसाची मुदत आहे ती काढून टाका. आता आपण थोडक्यात महसूल दप्तर म्हणजे 7/12 फेरफार आणि महत्त्वाचे फेरफार याची माहिती घेतली. आता आपण जमिनीविषयी काही महत्त्वाच्या कायद्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊया. त्यातला पहिला अगदी आपल्या सगळ्यांच्या स्थानिक लोकांच्या परिचयाचा असेल तो म्हणजे कुळ कायदा. बोलीभाषेत हा कुळ कायदा म्हणून प्रसिद्ध आहे, तरी त्याचं प्रत्यक्ष नाव कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा आहे. पूर्वी काय व्हायचं तर जमिनी या सावकार लोकांच्या होत्या आणि सावकार लोकांची मालकी जरी असली तरी प्रत्यक्ष ते शेतमजूर ती जमीन कसत होते आणि शेतमजुराच्या अज्ञानाचा आणि गरिबीचा फायदा घेऊन
सावकार करायचे काय तर आलेल्या उत्पन्नातनं बराच मोठा हिस्सा आपल्याकरता ठेवायचा आहे आणि अगदी म्हणजे त्याची चरितार्थ चालू शकेल जेमतेम एवढाच हिस्सा त्याला द्यायचा. परत त्यात असंही व्हायचं की वेडबिगारी चालायची, म्हणजे कुळाला काही कर्जावर रक्कम समजा 10 रुपये दिले तर तो अशिक्षित असल्याचा फायदा घेऊन 10चे 1000 करायचे आणि मग ते कर्ज फेडेपर्यंत त्याला वेडबिगारासारखं पिढ्यानपिढ्या वापरून घ्यायचं. ही जेव्हा पिळवणूक लक्षात आली तेव्हा शासनाने कुळ वहिवाट कायदा केला. कुळ वहिवाट कायद्याने काय केलं तर कसेल त्याची जमीन या न्यायाने एखादी जमीन जो प्रत्यक्ष कसतोय त्याला त्या जमिनीची मालकी दिली. म्हणजे सावकाराची जरी त्या भोगवटदार सदरी नाव असलं, धारण जरी तो करत असला, पण प्रत्यक्ष कशणारा जर वेगळा असेल तर त्या प्रत्यक्ष कशणाऱ्या माणसाच्या नावे जमीन होण्याची सोय केली. मात्र त्यात मुख्य उद्देश शासनाचा असा होता की कुळांनी जी कुळवहिवाट कायद्याद्वारे जमीन मिळालेली आहे त्यात स्वतः कसावं, स्वतः उत्पन्न करावं आणि कुटुंबाचं भलं करावं. म्हणून कुळकायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीच्या विक्रीवर निर्बंध होते. म्हणजे कुळकायदा कलम 43मध्ये तशी तरतूद होती की एखाद्या कुळाला जर कुळकायद्याच्या तरतुदीनुसार जमीन मिळालेली असणार जमीन मिळाली त्याला ती विक्री करता येत नव्हती. त्याच्या पूर्वपरवानगी करता आधी त्याला अर्ज करायला लागायचा, मग ती पूर्वपरवानगी मिळून मग त्या जमिनीची विक्री होणार. आता आपल्याला तर माहिती आहे की अधिकार कोणाच्याही हातात आले की त्याचा पहिला दुरुपयोग सुरू होतो. तर हे पूर्वपरवानगीची प्रकरणं ज्यांच्याकडे चालायची म्हणजे प्रांताधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी या गरजू लोकांना त्रास द्यायला, प्रसंगी पैसे मागायला सुरुवात केली. हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्यावर 2014 साली शासनाने या कायद्यात दुरुस्ती करून टाकली. काय दुरुस्ती केली तर कुळकायद्यानुसार जमीन मिळवून जर तुम्हाला 10 वर्ष होऊन गेली असतील तर तुम्हाला त्या पूर्वपरवानगीची गरज नाही. तुम्हाला जर 10 वर्ष होऊन गेली असतील आणि ती जमीन विकायची असेल तर फक्त शासनाला अर्ज करायचा, त्या जमिनीच्या आकारणीच्या 40 पट म्हणजे रुपया पैशामध्ये जी आकारणी दिलेली असते त्याच्या 40 पट नजराणा शासनास भरायचा की ती शर्त शिथिल होणार आणि मग तुम्ही त्या जमिनीचा निर्धोकपणे व्यवहार करू शकता. यामुळे झालं काय तर कुळकायद्याच्या जमिनींच्या व्यवहारांमध्ये पूर्वी परवानगी असताना जी अनिश्चितता होती, तो प्रांता परवानगी देईल का नाही देईल, किती वेळात देईल, त्याच्यासाठी काय डिमांड करेल का, ही सगळी अनिश्चितता आता नाहीशी झालेली आहे. म्हणजे कुळकायद्याची जमीन जरी असली तरी आपण त्याचा बिनधास्तपणे व्यवहार करू शकतो आणि तो म्हणजे ठराविक मुदतीत तो व्यवहार आपण खरेदी खतापर्यंत पूर्ण करू शकतो. पुढचा महत्त्वाचा कायदा आपला आहे हिंदू वारसा कायदा. वारस नोंद या प्रकरणात आपण बघितलं की एखादा सातबारावर नाव असलेला, तो भोगवटदार असो, कुळ असो, इतर अधिकार असो किंवा पीकपाणी सदरी असलेलं नाव असो, हिंदू वारसा कायदा काय सांगतो तर एखादी व्यक्ती मयत झाली, निधन झालं की त्याच्या कुठल्या कुठल्या वारसांना किती 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 अधिकार मिळणार ह्या सगळ्या तरतुदी हिंदू वारसा कायद्यामध्ये केलेल्या आहेत. हिंदू वारसा कायद्यामध्ये मुख्यतः वारसांचे 3 वर्ग केलेले आहेत. त्यातील प्रथम वर्ग वारस असतील तर सर्व हक्क आणि हिस्सा त्या प्रथम वर्ग वारसांना मिळतो. प्रथम वर्ग वारस नसतील तर तो द्वितीय वर्गाला मिळतो आणि द्वितीय वर्गाचे पण जर कोण नसतील तर तो तृतीय वर्गाला मिळतो. मगाशीच नाईक साहेबांनी सांगितलं की वारसा हक्काने आता मुलींना सुद्धा त्या वडिलोपार्जित मिळकतीत हक्क आणि हिस्सा मिळालेला आहे. तर ते खरंच आहे. 95 आणि 2005 साली 2 महत्त्वाच्या सुधारणा झाल्या आणि त्यानुसार आता हिंदू वारसा हक्क कायद्यांमध्ये मुलांइतकाच मुलींनासुद्धा महत्त्वाचा अधिकार आहे. फक्त त्यात एक तरतूद अशी आहे की ज्या मुलींचं लग्न 94 पूर्वी झालेलं आहे त्यांना त्या अशा वडिलोपार्जित मिळकतीत हक्क आणि अधिकार नाही आहे. म्हणजे ही सद्यस्थिती आहे. पण ह्या विरुद्धसुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, मध्ये आपण वाचलं असेल आणि आता ह्याचासुद्धा पुनर्विचार व्हायची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता आपण असं गृहीत धरून चालायचं की मुलगी किंवा मुलगा कायद्याच्या दृष्टीने त्यात काय आता भेद राहणार नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सध्याचा ज्वलंत विषय करार कायदा. जमिनीचे आपण सध्या स्थानिक लोक आहोत, आपल्याकडे बाहेरचे लोक येतात, खरेदी करतात, विकासक येतात, विकास करार करतात. तर त्या दृष्टीने कुठलाही करार आपण जेव्हा करतो तेव्हा तो भारतीय करार कायद्यानुसार वैध असणं आवश्यक आहे. तो जर वैध असेल तरच त्याच्या पुढे सगळं चालू शकेल. तो जर अवैधच असेल तर मग आपलं काही चालणार नाही. तर भारतीय करार कायद्यानुसार करार वैध असण्याच्या कसोट्या काय, त्यातलं एक सक्षमत्व. सक्षमत्व म्हणजे काय तर करार करणाऱ्या व्यक्ती या कायद्याने संज्ञान पाहिजे आणि मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम पाहिजे. यातलं कायद्याने संज्ञान हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सर्वसाधारण गैरसमज असा आहे की कुठलीही व्यक्ती 18व्या वर्षी कायद्याने संज्ञान होते.
काही अंशी हे खरं आहे की एखादी व्यक्ती 18 वर्षी कायद्याने संज्ञान होते, पण अशी व्यक्ती जिचे नैसर्गिक पालकांचं निधन झालं म्हणजे आईवडिलांचं निधन झालं आहे आणि तिचं पालनपोषण जर दुसरा घरातला मनुष्य करतो आहे किंवा कोर्टाने त्याच्याकरता कोणी गार्डियन नेमलेला आहे, तर अशी व्यक्ती 21व्या वर्षी संज्ञान होते कायद्याने. पुढचा महत्त्वाचा त्यातला मुद्दा आहे की कुठल्याही कराराकरता संमती जी आपण देतो ती मुक्त संमती असली पाहिजे. मुक्त संमती म्हणजे काय, तर अशी संमती जी मिळवण्याकरता फसवणूक किंवा दबावाचा वापर केलेला नाही. कुठल्याही करारात सामील सर्व पक्षकार हे त्यांच्या स्वेच्छेने त्या करारात सामील झालेले पाहिजेत किंवा स्वेच्छेने त्यांनी तो करार केला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलाही करार हा कायदेशीर कारणाकरता आणि कायदेशीर मोबदल्याकरताच केला असला पाहिजे. म्हणजे उद्या जर दोन गुंडांनी ठरवलं की आपण ही बँक लुटूया आणि त्यातला अर्धा वाटून घेऊ, ते जर त्यांनी ॲग्रीमेंट केलं तर असा करार हा वैध असणार नाही, कारण मुळात ते कारणही बेकायदेशीर आहे आणि त्याचा जो मोबदला आहे, त्याचं जे बँक लुटीचं जो रक्कम आहे ती सुद्धा बेकायदेशीर आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादा करार कायदेशीर असण्याकरता संबंधित कायद्यानुसार लेखी आणि नोंदणीसुद्धा असणं आवश्यक आहे. म्हणजे तोंडी करार किंवा 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार हा जर केला तर तो वैध आणि कायदेशीर असणार नाही. आत्ता आपण थोडक्यात जमिनीचे विविध कागदपत्र, जमिनीशी संबंधित विविध कायदे आणि करार वैध असण्याच्या कसोट्या हे थोडक्यात पाहिलं. आता आपण एक एक करार करताना कुठली काळजी घ्यायला पाहिजे हे सविस्तर बघूया. सर्वात पहिला सध्या मोठ्या प्रमाणावर जो चाललेला आहे विकास करार. विकास करार हा काय आहे आणि त्याचा जन्म कसा झाला, तर शासनाने अर्बन लँड सिलिंग कायदा आणला. म्हणजे एखादी व्यक्ती शहरी भागात किती जमीन धारण करू शकते याच्यावर मर्यादा आणली. त्याच्यामुळे झालं काय, तर विकासकांना म्हणा किंवा ज्यांना जमिनी विकत घेऊन ते डेव्हलप करायची होती त्यांना सरळ खरेदी करण्यावर कायदेशीर निर्बंध आले. मग त्यांनी त्याच्यावर काय उपाय काढला, तो विकास करार. विकास करारामध्ये नक्की होतं काय, तर विकासक आपल्या जमिनीचे विकास हक्क घेतो. म्हणजे विकास कराराने प्रत्यक्ष जमीन हस्तांतरण होत नाही. म्हणजे कायदेशीरदृष्ट्या आपण त्याला कब्जा देतो, त्यावर तो बांधकाम करतो, हे सगळं ठीक आहे, पण कायदेशीरदृष्ट्या विकास कराराने जमीन हस्तांतरण होत नाही, फक्त विकास हक्क हस्तांतरित होतो. विकास करार करताना कुठली काळजी घ्यायची, सर्वप्रथम भाषा. बरेचदा मी असं बघतो की स्थानिक लोक असतात किंवा ज्यांना इंग्लिश कळत नसतं, अशा लोकसुद्धा इंग्लिश करारावर सह्या करतात. आता इंग्लिश येणं किंवा न येणं हा आपण महाराष्ट्रात कमीपणा मांडण्याची काही गरज नाही. आपल्याला आपली मराठी आली बस झालं. पण बरेचदा असंही फसवणूक होते. काही विकासक म्हणा किंवा आमच्यातले काही जे वाईट लोक आहेत ते सांगतात की हे कंपल्सरी आहे की इंग्लिशमध्येच असलं पाहिजे करार. तर असं कुठलंही बंधन नाही आहे की एखादा करार इंग्लिशमध्येच असलं पाहिजे, हिब्रूमध्येच असलं पाहिजे, हिंदीतच केलं पाहिजे, असं काही त्याला बंधन नाही. त्यामुळे जी आपल्याला समजते, जी आपली बोलीभाषा आणि मातृभाषा आहे त्या मराठीतच करार करायला तुम्ही त्या विकासकाला भाग पाडलं पाहिजे. आणि त्याला जर इंग्लिशमध्ये अगदी हवाच असेल तर त्याला म्हणतो त्याचं ट्रान्सलेशन अटॅच करेल, तशी सोय आहे. म्हणजे यांचासुद्धा एक मुद्दा काय असतो, त्याच्यावरनं जेव्हा वरच्या ऑफिसेसमध्ये उदाहरणार्थ टाउनशिप सँक्शन करायची झाली तर मुंबईला किंवा दिल्लीला कागदपत्र पाठवायला लागतं. त्यांना तर मराठी येत नाही, साहजिक आहे, कुठली राज्यभाषा त्यांना येणार नाही. ते असं पळवाट सांगतात आपल्याला की आम्हाला वरती पाठवायचं झालं तर मग तो त्यांना वाचता येणार नाही. त्यावर त्यांना आपण असं सांगायचं की तशी सोय रजिस्ट्रेशन कायद्यामध्ये आहे की तुम्हाला एका राज्यभाषेतला करार आणि त्याचं इंग्लिशमधलं भाषांतर हे त्याला जोडू शकतात. त्यामुळे विकासक जर आपल्याला असं सांगत असेल की इंग्लिशमध्येच केलं पाहिजे तर ते त्याचं ऐकायची काही गरज नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा विकास करारामधला जमिनीचं वर्णन. आपण कुठलाही विकास करार जेव्हा करतो तेव्हा एखाद्या विवक्षित जमिनीचा विकास अधिकार देतो किंवा आपल्या जर 4-5 जमिनी असतील तर त्यातल्या काही 2 जमिनीचाच विकास अधिकार देतो किंवा एकच गट क्रमांक आपला खूप मोठा असेल तर त्यातल्या काही क्षेत्रफळाचाच आपण अधिकार देतो. हे जेव्हा आपण व्यवहार ठरतो तेव्हा तो तसाच लिहिला गेला आहे ना, हे एकदा दोनदा नाही 100दा खात्री करून घ्यावी. कारण बरेचदा होतं काय, उडदा माझी काळे गोरे या नावाने विकासकांमध्ये सुद्धा वाईट लोक आहेत. ते करतात काय, तुमच्याशी व्यवहार ठरवताना ठराविक जमिनी किंवा ठराविक जमिनीमधलं ठराविक क्षेत्रफळ एवढं करतात, पण प्रत्यक्ष करारात सगळ्या जमिनी किंवा सगळं क्षेत्रफळ लिहून टाकतात. आपण जर भाबडेपणाने त्यांच्या तोंडी बोलण्यावर विश्वास ठेवला आणि करारात जर सगळं लिहिलं गेलं तर मग त्यातनं नाहक कायदेशीर पेच निर्माण होतो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे अनामत रक्कम. अनामत रक्कम म्हणजे काय, तर आपण विकासकाला आपल्या जमिनीचे विकास अधिकार देतो आणि ते विकास अधिकार घेऊन तो तिथे बांधकाम करेल याची हमी म्हणून आपण त्याच्याकडनं जी रक्कम घेतो त्याला अनामत रक्कम म्हणतो.
सर्वसाधारणतः अनामत रक्कम ही तशी फार नसते, मग काही लाखांमध्ये किंवा काही हजारांमध्ये असते. पण या अनामत रकमेतसुद्धा आपण सावधगिरी एक बाळगली पाहिजे की एक तर ती बिनव्याजी असते, म्हणजे विकासक त्याचं काम करेल याची हमी म्हणून आपण ती रक्कम स्वीकारली आहे, त्यामुळे त्याला परत देताना त्यावर व्याज द्यायची काही गरज नाही. हा सर्वसाधारण समज आहे की कोणीही कोणालाही अनामत रक्कम जी देतो ती बिनव्याजीच असते. पण सर्वसाधारण समज आहे म्हणून वाद होणारच नाही, याच्यावर काही विसंबून राहायची गरज नाही. तो बिनव्याजी शब्द तिथे टाकून घ्यावा. अनामत रक्कमेबाबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा विकास करार करतो आणि आपल्याला आपला मोबदला मिळतो तेव्हा त्या प्रमाणात आपण ती अनामत रक्कम परत करायची असते. म्हणजे समजा तुम्हाला 100 फूट मिळणार आहे आणि तुम्हाला जर 100 रुपये दिलेले आहेत तर एक एक फूट जसा तुम्हाला तुमचा मोबदला मिळेल तशी ती अनामत रक्कम परत करायची असते. बरेचदा होतं काय की विकासक आपल्या स्थानिक लोकांना म्हणतात की काही ठराविक मोबदला देतात आणि सगळे अनामत रक्कम परत मागतात. तर तसं अजिबात करायचं नाही. आपल्याला ज्या प्रमाणात आपला मोबदला मिळतो आहे त्याच प्रमाणात ती अनामत रक्कम परत करायची. दुसरं अजून एक असतं की मोबदला पूर्ण मिळेपर्यंत शक्यतो अनामत रक्कम देऊच नाही. पूर्ण मोबदला आपल्याला मिळाला आणि तो जर काही कमी जास्त असेल, हल्ली क्षेत्रफळात देतात, म्हणजे समजा आपल्याला 100 क्षेत्रफळ मिळणार आहे आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण ते बघितलं तेव्हा ते 80च आहे किंवा 90च आहे, तर त्यात जी कमतरता आहे ती आपल्याला अनामत रकमेतनं वळती करून घेता येईल असं एक स्पष्ट कलम ते आपल्या विकास करारामध्ये लिहून घ्यावं. पुढचा महत्त्वाचा मुद्दा अर्थातच मोबदला. कारण एखाद्या विकासकाला आपण आपल्या जमिनीचा विकास हक्क देणार, त्याच्या बदल्यात आपल्याला नक्की काय आणि कसं आणि किती मिळणार आहे हे त्या मोबदला या कलमात लिहिलेलं असतं. काही वर्षांपूर्वी हा मोबदला हा विषय एवढा क्लिष्ट नव्हता, कारण त्यात ठोक रकमा लिहिलेल्या असायच्या. 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, त्यावरनं काही वादविवाद किंवा कन्फ्युजन व्हायचं काही शक्यताच नव्हती. पण आता झालं आहे कसं, आता विकासक जेव्हा आपल्याशी विकास करार करतो तेव्हा तो बांधण्यात येणाऱ्या क्षेत्रफळापैकी काही क्षेत्रफळ मोबदला म्हणून देण्याचं मान्य करतो. आता याबाबत कुठल्या काळज्या घ्यायच्या? पहिलं म्हणजे ते क्षेत्रफळ अगदी स्पष्ट लिहून घ्यायचं. काही ठिकाणी अशी पद्धत आहे की टक्क्यामध्ये लिहिलं 10%, 20%, 30%. तर ते 10%, 20%, 30% याच्या कॅल्क्युलेशनमध्ये वादविवाद निर्माण होतो. आणि सर्वसाधारणतः विकासक आणि स्थानिक माणूस यांना एवढीच आता माहिती असते की एखाद्या जमिनीवर किती बांधकाम होऊ शकेल आणि त्याचे तेवढे टक्के आपण कॅल्क्युलेट करून आधीच ते लिहून टाकावे, म्हणजे वादाचा एक मुद्दा आपोआप बाद होतो. दुसरं महत्त्वाचं आहे की नुसतं क्षेत्रफळ लिहून पुरत नाही. हल्ली क्षेत्रफळाचे सुद्धा चिकार प्रकार आहेत. कार्पेट आहे, बिल्टअप आहे, सुपर बिल्टअप आहे, यांच्या सुपीक डोक्यांना अजूनही काही कल्पना येते. म्हणून जेव्हा आपण आपल्याला मिळणारा मोबदला लिहितो तेव्हा तो अमुक क्षेत्रफळ आणि अमुक प्रकार, म्हणजे 100 चौरस मीटर कार्पेट किंवा 100 चौरस फूट कार्पेट हे असं स्पष्ट त्याच्यात लिहून घ्यावं, म्हणजे भविष्यात वाद निर्माण व्हायचा प्रश्न उद्भवत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोबदल्याचं वेळापत्रक. आता विकास करार आपण जेव्हा करतो आणि विकास हक्क आपण देतो तेव्हा त्याचा जो मोबदला आहे तो आपल्याला किती कालावधीत मिळणार ते त्या करारात लिहिलेलं असतं. बरेचदा ते महिन्यांमध्ये असतं, म्हणजे 12 महिने, 24 महिने, 36 महिने. पण बरेचदा होतं काय की अमुक जमिनीचा विकास हक्काच्या मोबदला म्हणून अमुक क्षेत्रफळ म्हणून आम्ही तुम्हाला 36 महिन्यात देऊ, फुल स्टॉप. त्या देऊ नंतर पुढे काहीच लिहित नाही. त्यामुळे होतं काय, तर 36 महिन्यात समजा त्यांनी नाही दिलं तर काय, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. आणि मग त्यावरनं वादविवाद जेव्हा होतो तेव्हा त्याची नुकसान भरपाई नक्की घ्यायची कशी आणि किती, मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, हे सगळे वाद निर्माण होतात. हे टाळायचं असेल तर जर त्यांनी आपल्याला ठराविक मोबदला ठराविक वेळापत्रकात नाही दिला तर त्याला दंड होईल, इतके रुपये दर महादंड होईल, किंवा मग मोबदला एवढे टक्के वाढीव होईल, किंवा मग फारच उशीर केला तर आपल्याला तो करारच रद्द करून टाकता येईल. अशी सोय आपल्या दृष्टीने त्या करारात करणं आवश्यक आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे विकासकांचं ती एक हल्ली टॅक्टिक झालेली आहे की एखादा विकासक तुमच्याकडनं तुमच्या जमिनीचा विकास हक्क घेतो आणि ते परस्पर तिसऱ्याला देऊन टाकतो. त्यामुळे होतं काय की त्या करारामध्ये आपण कुठेच नसतो. त्यामुळे दुसरा विकासक आणि आपण यातला काही कायदेशीर संबंध प्रस्थापित होत नाही. वास्तविक आपण ज्याला विकास अधिकार दिले त्यांनी ते अजून पुढे ढकलण्याआधी आपली पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे. पण आपल्या करारात जर तसं विशिष्ट प्रकारे लिहिलेलं नसेल तर मग त्याचा गैरफायदा हे लोक घेऊन ती जमीन फिरवून टाकतात. त्याला फिरवणे संज्ञा रूढ आहे मार्केटमध्ये, की ते आपल्याकडनं विकास हक्क घेतात आणि ते परस्पर फिरवून टाकतात. तर हे असं होऊ नये
म्हणून आपल्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय तुम्हाला या विकास हक्क कोणालाही तब्दील करता येणार नाही असं स्पष्ट आपल्या करारामध्ये लिहून घ्यावं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे गहाण. विकासक काय करतात, हे लोक कधी स्वतःच्या पैशाने धंदा करत नाहीत किंवा बांधकाम करत नाहीत. हे काय करतात, तुमच्याकडनं विकास हक्क घेतलं की मग त्या विकास हक्कानुसार बांधण्यात येणारं किंवा त्याच्यापैकी काही तयार असेल तर बांधलेलं बांधकाम बँक किंवा वित्तीय संस्था यांच्याकडे गहाण टाकतात, त्याच्याकडनं पैसा उभा करतात, त्यातनं बांधकाम करतात. हे सगळं असं गोड गुलाबी झालं तर ठीक आहे, म्हणजे त्यांनी आपलं बांधकाम गहाण टाकलं, कर्ज उभं केलं, बांधकाम केलं आणि कर्ज फेडून टाकलं. असं जर सगळं झालं तर त्यात काहीच प्रश्न नाही. पण बरेचदा असं होत नाही. होतं काय, तर विकासक होणाऱ्या किंवा झालेल्या बांधकाम गहाण टाकतात, त्यातनं पैसे उभे करतात आणि ते प्रोजेक्ट सोडून देऊन पोवारा करतात. आता साहजिकच जे बांधकाम गहाण टाकलेलं आहे त्या व्याजाचे जर हप्ते फेडले गेले नाही किंवा परतफेड झालं नाही तर बँक आणि वित्तीय संस्था ते बांधकाम ताब्यात घेतात. आणि अशा वेळेला जर आपल्या मोबदल्यामधलं बांधकाम जर त्याच्यात गेलं तर मग आपण कुठलेच राहत नाही. म्हणून त्यात विशिष्ट रीतीने असं नमूद करावं विकास करारात आपल्या, की या विकास कराराअंतर्गत आम्हाला जो मोबदला मिळणार आहे तो कुठल्याही परिस्थितीत गहाण टाकण्याचा अधिकार या विकासकाला नाही. उरलेलं त्याच्या बांधकामाचं त्याने काही करावं, पण मोबदला म्हणून आपल्याला जे बांधकाम मिळणार आहे ते गहाण टाकायचे अधिकार त्याला कुठल्याही परिस्थितीत देऊ शकू नये. विकास करार जसं मी मगाशी सांगितलं की विकासक ते विकास हक्क घेतो आणि त्यावर ते बांधकाम वगैरे सगळं करून ते प्रोजेक्ट पूर्ण करतो. तर ही सगळी कामं करायला त्याला बऱ्याच सरकारी कार्यालयांमध्ये खेटे घालायला लागतात, बऱ्याच प्रोसिजर्स कंप्लीट करायला लागतात. त्याच्याकरता कुलमुखतार पत्र घेण्याची पद्धत रूढ झाली. खरं म्हणजे हे दोघांच्याही सोयीचं होतं. म्हणजे विकासक जमीनधारकाकडनं कुलमुखतार पत्र घ्यायचा आणि त्याच्या वतीने सगळी कामं करायचा, जेणेकरून मूळ जमीनधारकाला या सगळ्या खेटे घालण्याच्या त्रासापासून बचाव व्हावा. हे सगळं जोवर उभयपक्षी न्यायाने चाललं होतं तोवर ठीक होतं. पण जसं आमच्या इथे मलंगपट्टीमध्ये एका सध्या वाद निर्माण झालेला आहे की विकासकांनी केलं काय, तर विकास हक्क काही 2-4 जमिनींचे घेतले आणि त्याच्या बदल्यात त्याच्याबरोबर जे कुलमुखतार पत्र गेलं त्यात तुमच्या सगळ्या जमिनी घेतल्या. म्हणजे जमीनधारक अशा भ्रमात होते की आपण या 2, 4 किंवा 5 जमिनींचंच कुलमुखतार पत्र दिलेलं आहे, पण वास्तविक त्याच्याकडे कुलमुखतार पत्र होतं सगळ्या जमिनींचं. त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला, त्या जमिनींचे परस्पर त्रयस्थांची करारसुद्धा करून टाकले. हे लक्षात आल्यावर आता ते करार आव्हान देणं, त्या करारांना आव्हान देणं, ते रद्द करून देणं, ह्या सगळ्या कायदेशीर कटकटी आता या जमीनधारकांच्या मागे लागलेल्या आहेत. हे टाळायचं असेल तर आपण विकासकाला जे कुलमुखतार पत्र देणार त्यातलं जमिनीचं वर्णन आणि आपलं विकास करारातलं जमिनीचं वर्णन हे अगदी शब्दनशब्द ताडून बघावं. एकदा नाही, दोनदा नाही, 100दा बघावं की आपण ज्याचा विकास करार केला आहे त्याचंच आणि फक्त त्याचंच कुलमुखतार पत्र देतो आहे ना. असं एकदा खात्री केली की मग हे पुढचे अरिष्ट सगळे टळतील. नंतर मगाशी आपण जसं बघितलं की विकासक जमिनी फिरवतात किंवा विकासक होणारं किंवा झालेलं बांधकाम गहाण टाकतात, तर आपण जे कुलमुखतार पत्र देतो त्यात असं स्पष्ट नमूद करून घ्यावं की आपल्याला मोबदला म्हणून जे बांधकाम मिळणार आहे ते गहाण टाकता येणार नाही आणि आपण जे विकास अधिकार दिलेले आहेत ते आपल्या पूर्वसंमतीशिवाय त्याला त्रयस्थाला देता येणार नाही. विकास करारानंतर महत्त्वाचा करार म्हणजे साठे करार. लग्नाआधी जसं साखरपुडा करतात, थोडक्यात तसंच खरेदी खताच्या आधी साठे करार करतात. साठे करारानंतर खरेदी खत झालं की ती जमीन प्रत्यक्ष हस्तांतरित होते. विकास कराराबाबत आपण जी सगळी काळजी घेतली तीच सगळी काळजी आपण या साठे कराराबाबत सुद्धा घेतली पाहिजे. फक्त त्यात वाढीव मुद्दा असा आहे की आपल्याकडे शेतजमीन कायद्यानुसार शेतकरी नसलेल्याला शेतजमीन खरेदी करता येत नाही किंवा एका विवक्षित आकारापेक्षा किंवा क्षेत्रफळापेक्षा जास्त जमीन एखाद्याला विकत घेता येत नाही. तर विकत घेणाऱ्यांनी अशा कुठल्या अटी शर्तींचा भंग केला आणि त्यायोगे जर खरेदी खत करू शकला नाही तर मग आपली पंचायत होते. आपण साठे करार तर करून बसतो आणि खरेदी खत तर करता येत नाही. त्यामुळे साठे करार आणि खरेदी खत या दोन्हीमधला कालावधी शक्यतो कमीत कमी ठेवावा आणि जर त्याने ठराविक कालावधीत ते केलं नाही तर तो साठे करार रद्द करण्याची सोय तर साठे करारातच करून घ्यावी. साठे करारानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कौटुंबिक कुलमुखतार पत्र. आपण सुरुवातीलाच बघितलं की आपल्याकडच्या जमिनींपैकी बहुतांश जमिनी या वडिलोपार्जित मिळकतीच्या आहेत आणि मग एकत्र कुटुंबाची त्यावर नावं लागत गेली. प्रत्येक व्यक्ती जसं निधन होत गेलं तसं त्याच्या वारसांची नावं लागत गेली
होता होता आता आपल्या निदर्शनास आलं असेल की काही काही उतार्यांमध्ये भोगवटदारांची नावं एवढी आहेत की त्याला 4-4, 5-5, 8-8, 10-10 पुरवणे लावायला लागतात. आता 50-50, 60-60 नावं एखाद्या जर 7-12 उतार्यावर असतील तर त्या 7-12 उतार्यावरचे कामं करायला या सगळ्यांची एकत्र मोठ बांधायची, सगळ्यांना उपस्थित ठेवायचं, हे अगदी अशक्य नसलं तरी कठीण नक्कीच आहे. मग यावर उपाय काय? तर अंतर्गत किंवा कौटुंबिक कुलमुखत्यार पत्र करायचं. आपण विकासकाशी कुलमुखत्यार पत्र करताना जी सगळी काळजी घेतो ती आणि तेवढीच काळजी आपल्या घरातला जरी सदस्य असला तरी त्याला कुलमुखत्यार पत्र देताना करायची. याचं मुख्य कारण असं की एकट्या माणसाला फसवणं किंवा दाबणं हे अख्ख्या कुटुंबाला दाबण्यापेक्षा सोपं असतं. त्यामुळे अशा एकट्या दुकट्याची कोणी फसवणूक केली किंवा त्याच्यावर कोणी दबाव टाकला आणि त्याने काही करारमदार केले तर ते अख्ख्या कुटुंबाच्या अंगाशी येतं. हे टाळण्याकरता काय करायचं? मग कुलमुखत्यार पत्र द्यायचंच नाही का? तर कुलमुखत्यार पत्र द्यायचं. त्याला 2 पर्याय आहेत. एक तर फक्त देखभालीचं द्यायचं, म्हणजे एखादी आपली कौटुंबिक जी जमीन असतील त्याची फक्त तो देखभाल करेल, करार करणार नाही. आणि दुसरं फक्त करार नोंदणी करण्याचं द्यायचं. कायदेशीरदृष्ट्या करार करणं आणि करार नोंदणी करणं याच्यात फार भिन्नता आहे. जेव्हा करार करण्याचे आणि नोंदणी करण्याचे अधिकार असतात तेव्हा आपल्या बघण्यात असे काही करार असतील तर आपल्याला दिसतं की त्यात अनुक्रमांक 1 स्वतः करता आणि मग पुढे जेवढी नावं असतील, समजा 20 असतील तर 2 ते 20 करतात कुलमुखत्यार म्हणून. अशा परिस्थितीत होतं काय? तो करार कायदेशीरदृष्ट्या 20 जण करतात पण ती सही एकाचीच असते. हे न करता आपण त्याला फक्त करार नोंदणी करण्याचे अधिकार देतो. म्हणजे काय करायचं? तर करार एखादा करायचा झाला की त्याच्यावर सह्या ते 20 ते 20 लोक म्हणजे आपण सगळेजण करणार आणि त्याच्या नोंदणीचा भाग फक्त तो एकटा जाऊन करेल. म्हणजे एखाद्या करारावर सही आपण केली की साहजिकच आपल्याला तो वाचायला मिळणार, त्यात काय त्रुटी नाही ना याचा अभ्यास करायला मिळणार आणि नोंदणीला तो एकटाच जाणार, म्हणजे मग तिथे जायचा त्रास आपल्या सगळ्यांचा वाचला. असा हा त्याचा सुवर्ण मध्य काढता येतो. दुसरं, या करारांबद्दल हल्ली 2 प्रकार असतात, नोटरी आणि नोंदणी. बरेचसे करार आजही मी बघतो की 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून ते नोटरी करण्यात येतात. ते नोटरी पुढे जाऊन हल्ली ठाण्याला तर काही नोटरींकडे फोटो व्हिडिओची सुद्धा पद्धत आहे. त्यामुळे लोक भारावून जातात की नोटरी केल्या म्हणजे सुद्धा तो वैध आहे. तर तसं नाही आहे. नोटरीचा जो विशिष्ट कायदा आहे त्याचं जर आपण अवलोकन केलं तर नोटरी म्हणून जो व्यक्ती ज्याची नेमणूक झालेली आहे त्याला एखाद्या करारावर आपल्यासमोर सह्या केल्या एवढंच सत्यापित करायचे अधिकार आहे, बस. त्याच्या पुढे त्याला काहीही अधिकार नाही. आणि नोंदणीबाबत जो आपला स्वतंत्र कायदा आहे, नोंदणी कायदा, तो काय म्हणतो? तर मालमत्तेच्या बाबतीत अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 100 रुपयापेक्षा जास्तीचा व्यवहार जर तुम्ही करत असाल तर तो नोंदणीकृत असणं हे बंधनकारक आहे. बरं, असं नोंदणीकृत नसेल तर काय? तर त्याच्यात अशी तरतूद आहे की जो करार कायद्याने नोंदणीकृत असायला पाहिजे पण तो नोंदणीकृत नसेल तर एक म्हणजे तो वैध नाही आणि दुसरं म्हणजे तो न्यायालयात पुरावा म्हणून तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखादा अनोंदणीकृत करार केला आणि त्याच्यात जर वाद निर्माण झाला आणि त्याच्याकरता जर तुम्हाला न्यायालयात जायची वेळ आली तर तुमच्या बाजूने पुरावा म्हणून तो करार दाखल करून घेतला जाणार नाही किंवा ग्राह्य धरला जाणार नाही. आणि ज्या करारावरनं वाद निर्माण झाला आहे तोच जर पुरावा म्हणून घेतला गेला नाही तर त्या वादाचं होणार काय? हे सगळे लक्षात घेऊन आपण एक पक्क करावं की आपण कुठल्याही मालमत्तेचा कितीही कमी कालावधीचा असो, लिव्ह अँड लायसनचा असो किंवा अगदी 2 वर्षाचा लीज असो, हे शक्यतो नोंदणीकृत आणि नोंदणीकृतच करावे. नोटरी करार केला काय आणि नाही केला काय हे दोन्ही सारखंच आहे. आत्ता आपण सर्वसाधारणतः सगळे महसूल दप्तरं, विविध कायदे आणि विविध करार करताना घ्यायची काळजी हे बघितलं. आता हे सगळं होऊन सुद्धा वाद तर निर्माण होतच राहणार, वाद निर्माण होतच आहेत. तर याची दाद कुठे मागायची? तर त्याबाबतसुद्धा सर्वसामान्य जनतेत खूप मोठं कन्फ्युजन किंवा संभ्रम आहे. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः प्रचलित न्यायव्यवस्थेनुसार आपल्याकडे 2 प्रकारची न्यायालय आहेत. एक म्हणजे दिवाणी, म्हणजे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, दिवाणी किंवा जिल्हा न्यायाधीश हे, आणि दुसरं महसुली. महसुलीमध्ये कोण कोण येतात? तर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, ही महसूल विभागाची जी सगळी अधिकारी लोक आहेत त्यांच्यापुढे जेव्हा प्रकरणांची सुनावणी चालते तेव्हा त्याला महसूल न्यायालय म्हणतात. तर दिवाणी न्यायालय आणि महसूल न्यायालय हे परस्परांपासून अगदी भिन्न आहेत आणि परस्परांची अधिकार क्षेत्र एकमेकांपासून भिन्न आहेत. सर्वात पहिले आपण महसूल दप्तराबाबत बघूया.
म्हणजे 7/12 किंवा फेरफार याच्या नोंदी करणे किंवा याच्या नोंदी रद्द करणे हा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही. म्हणजे तुम्हाला एखादा जर फेरफार चॅलेंज करायचा असेल तर त्याच्याकरता तुम्ही दिवाणी दावा करू शकत नाही. तो अधिकार फक्त आणि फक्त महसूल न्यायालयालाच दिलेला आहे. म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला प्रांताकडेच दाद मागितली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एखाद्या मिळकतीच्या मालकीविषयी जेव्हा वाद निर्माण होतात तो निर्णय कोणी करायचा, तर तो निर्णय करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्या मिळकतीचा मालक आहे किंवा एखाद्या मिळकतीची मालकी अमुक अमुक व्यक्तीकडे आहे हे ठरवायचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला आहे. त्या बाबतीत महसूल न्यायालय काही करू शकत नाही. या अज्ञानामुळे मी काही वेळा असं बघतो की बरेचसे लोक तहसीलदाराकडे अर्ज करतात की ही माझी जमीन आहे, त्यावर माझा अधिकार आहे. तर हे तुमचं म्हणजे जरी खरं जरी असलं तरी तो तहसीलदार त्याच्या बाबतीत काही करू शकत नाही, कारण ते त्याच्या अधिकाराबाहेर आहे. ते जर तुम्हाला तुमची मालकी घोषित करून हवी असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयातच यायला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे करारांचा. जेव्हा उभयपक्षी करार होतो तेव्हा उभय पक्षांनी काही गोष्टी करायच्या असतात, त्या अटी आणि शर्ती असतात कराराच्या. तर बरेचदा होतं काय की एखाद्या बाजूचे लोक त्यांची अटी आणि शर्ती पूर्तता करण्यात कुचकामीपणा करतात, पूर्तता करतच नाही. उदाहरणार्थ आपण खरेदी खत केलं, आपण त्याला सगळे पैसे दिले, पण तो त्या जमिनीचा ताबा द्यायला काकू करायला लागला किंवा ताबा देतच नाही. तर मग अशा वेळेला काय करायला लागतं की आपल्याला त्या कराराची तो माणूस नाही ना पूर्तता करत आहे, मग दिवाणी न्यायालयात जाऊन विशिष्ट रीतीने पूर्तता करून घेता येते. म्हणजे आमचा असा करार ठरला होता, आम्ही एवढा मोबदला दिलेला आहे, त्यानुसार त्याने आम्हाला कब्जा देण्याचा होता पण तो अजून काही देत नाही, तर न्यायालयाने तो देऊन द्यावा. मग अशा परिस्थितीत काय होतं की सगळी सुनावणी होऊन तुमचं प्रकरण कायद्याच्या कसोटीवर एकदा टिकलं की मग कोर्ट त्याच्याकडनं तो कब्जा काढून घेऊन तुम्हाला देते. ह्या बाबतीत सुद्धा फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयालाच अधिकार आहे. त्या बाबतीत तुमचा तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकारी हे कोणी काही करू शकत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कराराची पूर्तता झाली. पुढचा महत्त्वाचा मुद्दा करार रद्द करणे. म्हणजे एखादा करार अवैध असेल, आपल्या विरुद्ध एखादा करार करण्यात झालेला असेल, आपल्या खोट्या सह्या करून झालेला असेल, त्या अनुषंगाने फेरफार वगैरे सगळं झालं तर तो करार आपल्याला आव्हानित करून रद्द करून घ्यायला लागतो. तर हे अधिकार कोणाकडे आहे, तर हे अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाकडे आहे. एखादा करार रद्द करणे किंवा एखादा करार एखाद्या व्यक्तीवर बंधनकारक नाही असं घोषित करणे हे फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात आहे. त्यात महसुली न्यायालय काही करू शकत नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण वरती जे बघितलं की वाटप, म्हणजे असहमतीने वाटप, याच्यात आपण बघितलं की दिवाणी न्यायालय आपल्याला वाटप करून देऊ शकते. तेव्हाच आपण बघितलं की दिवाणी न्यायालयाला फक्त वाटपाचा निर्णय द्यायचा अधिकार आहे, प्रत्यक्ष वाटप किंवा वाटपाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार दिवाणी न्यायालयाला नाही. ती अंमलबजावणी करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त महसूल न्यायालयाला आहे. म्हणून जेव्हा कुठलाही वाद निर्माण होतो त्यात आपल्याला नक्की काय हवं आहे हे लक्षात घेऊन आपण कुठल्या न्यायालयात जायचं ते ठरवायचं. आपल्याला लोखंड हवं असेल तर आपण लोहाराकडेच गेलं पाहिजे, त्या सोनाराकडे जाऊन उपयोग नाही. आणि आपल्याला जर सोनं हवं असेल तर लोहाराकडे जाऊन उपयोग नाही, त्या सोनाराकडेच गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या वादातनं अंतिमतः त्यातनं काय निर्णय तुम्हाला अपेक्षित आहे याचा सारासार विचार करून आपण कुठल्या न्यायालयात जायचं ते ठरवावं. आत्ता आपण थोडक्यात महसूल दप्तर, विविध कायदे, करार, त्यात निर्माण होणारे वाद आणि मग त्यावरची न्यायव्यवस्था याची थोडक्यात माहिती घेतली. आपण अर्धा पाऊण तास शांतपणे उशीर होऊन सुद्धा मला ऐकून घेतलं, त्यामुळे मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि ह्या विषयाबाबत किंवा इतर तुमच्या काही शंका असतील तर आपण विचारू शकता. आपण एक एक करून